जळगावच्या चोपडा येथील पोलीस कर्मचारी पथक हे कारवाईसाठी गेले असताना उमरठी येथे त्यांच्यावरती हल्ला झाला आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण झाल्याची देखील बोललं जात आहे। आपल्यासोबत जे कर्मचारी आहेत त्यांचं अपहरण झालेलं होतं ते सध्या स्वतः आपल्यासोबत आहेत खासगी रुग्णालयामध्ये। कशा प्रकारे घटना झाली, काय वस्तुस्थिती होती? तर पार उमरठीमधून मध्य प्रदेश राज्यातील पार उमरठी हे गाव आहे, तसेच महाराष्ट्रामध्ये एक उमरठी म्हणून गाव आहे, त्या उमरठीचा मी बीट इन्चार्ज म्हणून काम करतो। तर आम्हाला जशी बातमी मिळाली, आमच्यापासून मागील गुन्ह्यातील फरार आरोपी पप्पी सिंग, हा पप्पी सिंग नामक आरोपी जो आहे हा याचं जवळ 100 मुलं याच्या अंडरमध्ये काम करतात। हा लोकांना वेपन देण्याचा याच्याने वेपन ची डीलिंग करतो। जे आरोपी आहेत बाहेरील आपल्या राज्यातील किंवा बाहेरील राज्यातील या लोकांशी हा वेपन देण्या घेण्याबाबतीत हा डीलिंग करतो आणि याच्याकडचे जे मुलं आहेत त्या मुलांना हा वेपन डिलिव्हरीसाठी पाठवतो। हा जवळ या आरोपीचा आम्ही बहुतेक दिवसापासून किंवा मागील महिन्यापासून आम्ही याचा मागावर होतो आणि तेव्हा आरोपी जो आहे पप्पी सिंग आमच्या रडारवर होता। तर आम्हाला अशी बातमी मिळाली का पप्पी सिंग आता गावात आलेला आहे। तर आम्ही आमच्या साहेब आणि मॅडम आम्ही असं प्लॅनिंग करून त्या पप्पी सिंगला आम्ही आमच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी आम्ही इथून पथक बनवून रवाना झालो। तिथं गेल्यास त्या पप्पी सिंगला आम्ही ताब्यात घेतला असता, तिथून पुलाच्या अलीकडे पप्पी सिंगला घेतला असता, तिकडच्या लोकांनी इकडून आपल्या इकडे त्यांच्या शिकलकरी लोकांनी आपल्याकडे धावून येऊन आमच्यावरती हमला केला। त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्याकडून गावठी पिस्टलने त्यांनी ते फायर केले आमच्या दिशेने। परत API साहेब जो होते आमचे, API साहेबांनी बी आपल्या संरक्षणासाठी हवेत फायर केली। मग त्यानंतर काही बाचाबाची झाली, परंतु तो पप्पी सिंगला घेऊन आमची एक व्हॅन होती ती व्हॅन रवाना झाली होती। घटनास्थळावर मी, API साहेब आणि आपलं एक PC किरण पारदे आम्ही होतो। पण मी साहेबांना बघितलं तसं खरं साहेबांना त्या जमावाने घेराव टाकलेला होता। तर माझे काही लोक ते मी त्या बीटचा इन्चार्ज असल्यामुळे उमरठीचा काही लोक माझ्या ओळखीचे होते। मी म्हटलं साहेब आता अडकलेले, साहेबांना आपण सोडवायसाठी जाऊ। मग मी गेलो, त्या लोकांशी मी चर्चा करू लागलो। तेवढ्या साहेबांना म्हटलं सर तुम्ही जा, मी बोलतो म्हटलं आता यांच्याशी। मग साहेबांना जसं रिलीज केलं तसं मग त्यांनी माझ्यावर अटॅक करणं सुरू केलं। मग आमची धडापडी झाली। झटापटी झाल्यानंतर मला ते ताणत तिकडे घेऊन गेले। त्यानंतर एका मोटरसायकलवर बसवून कुठेतरी जंगलात नेलं रात्री। त्यानंतर ते आपल्या लोकांशी मला फोनवर बोलणं केलं त्यांनी का बाबा आमच्या माणसाला सोडायला तेव्हा आम्ही तुम्हाला सोडू। मग मी ठीक आहे म्हटलं, मी माझ्या माणसांना बोलतो, तू फोन कर माझा या नंबरवरती फोन लाव। मग मी आमच्या पथकातील एका कर्मचाऱ्याला फोन लावला, दीपकला। त्यांना म्हटलं तो आरोपी आपल्याकडे सुरक्षित आहे ना? म्हटलं हो। तो बोलला की हो। म्हटलं त्या आरोपीला मुळीच सोडू नको, इथं जे होईल ते मी यांच्या फेस करतो। म्हटलं यांच्यात हिंमत नाही एवढी का मला गोळी मारून देतील। मी त्यांना ऑलरेडी सांगितलं तुम्हाला मारायचं मला गोळी मारा, परंतु तुमचे काय परिणाम होतील नंतर ते तुम्हाला भोगावे लागतील। म्हटलं आमची महाराष्ट्र पोलीस पूर्ण अलर्ट झाली आणि सर्व पथक इकडे रवाना झालेत। म्हटलं मी त्यांना असं सांगून मग तिकडून काही वेळात MP पोलीस आली। MP पोलिसांनी त्यांचे जे सरपंच उपसरपंचाला काही गाठलं, त्यांनी मग यांच्याशी कॉन्टॅक्ट केले। मग यांनी मला तिथून आणून त्या MP पोलिसांच्या ताब्यात दिलं। किती तास तुम्ही त्यांच्या ताब्यामध्ये होते त्या आरोपींच्या? मी जवळ 1 ते 1.5 तास त्या लोकांच्या ताब्यात होतो। काय मध्य प्रदेश पोलिसांना कसा संपर्क केला आणि काय नेमका प्रकार होता? जीवाची पर्वा न करता तुम्ही त्या ठिकाणी कारवाई केली? तर मला जसं त्यांनी इथून घेऊन गेले त्यानंतर मग आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा आमच्या अधिकाऱ्यांना माहिती पडलं की बाबा अमुक आपल्या कर्मचाऱ्याला ते घेऊन गेले। मग त्यांनी संबंधित वर्ला पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करून असं प्रकार जे घडल्या प्रकाराची माहिती दिलेली आहे। मग त्यानंतर वर्ला पोलीस किंवा सेंधवाचे त्यांचे आपले DYSP साहेब ते आले। मग त्यांनी त्या लोकांना संपर्क करून आमचा जो कर्मचारी आहे तो सुस्थितीत आमच्या ताब्यात देऊन टाका याबाबत त्यांना सांगितलंय। मग त्यावेळेस ते घाबरून त्यांनी मला या आपल्या MP पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्यानंतर मग MP पोलिसांनी आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसांच्या ताब्यात मला दिलं। त्यानंतर आम्ही आलो। मग अत्यंत घटनाक्रम हा धक्कादायक मानला जातो। अशा स्थितीमध्ये जर जीवाची पर्वा आपण केलेली नाही आणि आपले जे कर्मचारी होते
काही कर्मचारी त्या ठिकाणून पसार झालेले होते जीवासाठी. तुम्ही देखील एकटे त्या ठिकाणी होते. नेमकं किती माफ होता तो त्या ठिकाणी? हो, तर बाकी कर्मचाऱ्यांना मीच पाठवलं. म्हणजे हा जो आरोपी आहे, हा आरोपी टॉप मोस्ट होता. हा जवळजवळ याचे सर्व आपल्या राज्यात किंवा परराज्यात सर्वांकडे याचं नेटवर्क आहे. आणि हा जो आहे वेपनचं देवाणघेवाण जे हा मेन म्हणून प्रमुख आरोपी हाच आहे. याच्या अंडरमध्ये त्यांचे सर्व पोरं कामं करतात. हा डीलिंग परस्पर करतो, पैशांचे व्यवहार करतो आणि यांचा पोरांना वेपन देऊन हा पोरांच्या डिलिव्हरीचा व्यवसाय करतो. जवळजवळ काही पूर्वीपासूनच आणि काही महिन्यापूर्वीपासून आम्ही याच्या तपासावर होतो. तो आरोपी जर आमच्या हातात आला तर आम्ही त्याला सोडणं शक्य नव्हतं. आम्हाला पहिले आरोपी तो मस्ट होता, नंतर आमचा जीव होता. मग ते जेव्हा मला साहेबांना जेव्हा त्यांनी हे केलं होतं, घेराव टाकला होता, पण साहेबांना म्हटलं हे ओळखत नाही, त्यामुळे मला कसं वाटलं आणि माझे थोडे परिचित लोक होते. मी म्हटलं साहेबांची सुटका केली त्यांच्यापासून, परंतु आता मग म्हटलं माझं जसं होईल तसं बघू म्हटलं. मग त्यामुळे मग मी काही नंतर त्यांना काही विषय केलाच नाही आणि आमच्या लोकांना सांगून दिलं, म्हटलं त्यांच्या आरोपीला मुळीच सोडायचे नाही. मी जे होईल ते माझ्या पद्धतीने मी फेस करतो म्हटलं. किती वाजताची घटना आणि किती माफ असेल अंदाजे? जवळजवळ पुलावर 150, 100 दिवस काहीतरी अंदाजे असतील. आणि मला जेव्हा घेऊन गेले तर माझ्यासोबत 35 ते 40 पोरं होते, मुलं होते किंवा काही मॅच्युअर्ड होते. तेवढे मला घेऊन सर्व जंगलात गेलेले होते. एकीकडे या मला घेऊन गेल्यानंतर जंगलात त्यांनी मला पकडून ठेवलेलं होतं आणि एका जणाने माझा एका साईडला, डाव्या साईडला आणि उजव्या साईडला फायरिंग पण केली. तर त्याचा उद्देश असा होता का हा घाबरून आपल्या माणसाला तरी रिलीज करायला येईल. पण मी त्यांना सांगितलं तुम्हाला मारायचं इकडं मारायचं आणि इथं मारून द्या म्हटलं गोळी. तुम्हाला जिथं मारायची तिथं मारा गोळी, पण तुमचं नंतर काय होईल हे तुम्ही बघा म्हटलं मग गावात. बस एवढं झालं. मग त्यानंतर मग ती पोलीस आले, MP पोलीस, त्यांनी सरपंचाला कन्व्हिन्स करून काही बोलून चालून त्यांच्या ताब्यात दिलं. मग ते सरपंचांनी MP पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हा आदरलेला आहे. पोलिसांवरती चक्क हल्ला करण्याची घटना घडलेली आहे आणि जीवाची पर्वा न करता चोपडा येथील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केल्याचं समोर येत आहे. रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.